दिवसभरात व्लॉगिंग करणं आवडतं का रात्रीचं एडिटिंग करायला आवडतं? ब्लॉगिंगच एडिटिंग ते सोपं आहे. मोबाईलवर करायचा व्हिडिओ काढायचा, आले इलेक्शन रेकॉर्ड करायचे, संपलं. तर गावचा आपला एरिया आवडतं का? तू तर पुण्यात पण राहिलेला आहे, शहरातला आवडतं गावचा वातावरण? कमेंट वाचणं जास्त आवडतं का व्ह्यूज किती आहेत हे बघणं जास्त आवडतं? कमेंट बघणं, कारण की पब्लिक जे करते ते काहीतरी मनापासून लिहिलं जातं आपल्यासाठी, ते वाचणं जास्त आवडतं. तर मग ब्लॉग मध्ये कधी जास्त कोणाला त्रास दिलाय? आता आदित्यला म्हणा किंवा भावाला कधी ब्लॉग करत असताना किंवा घरी आदित्यला कधी त्रास दिला तू? हा, मग आमचं एक होतं, एक अचानक प्रमोशन आलं असं त्यालाच. शूट करायचं कोणीचं, मग त्यालाच. तो जास्त करून भाव खाणार किंवा मग तो टाईप होतो. कधी झालं नाही का की कॅमेरा घेतलाय, एक ठरवलंय आणि तू विसरून गेले, म्हणजे काय बोलायचं विसरून गेला, असं झालंय? तिथं प्रत्येकच व्हिडिओ होता किंवा मग ते प्रत्येक सीनला होतं असं. सर्वात जास्त डिसलाईक कोणत्या ब्लॉगला होतं? नाही, असं नाही झालं कधी. आले जेवढे चालले होते ना व्ह्यूज, ॲव्हरेज व्ह्यू 100K 200K चालूच राहतं असं. ब्लॉगिंग म्हणजे तुझ्यासाठी काय, एका शब्दात काय सांगतो? ब्लॉगिंग माझ्यासाठी एवढंच आहे का मी माझा भूतकाळ बघू शकतो. तुझा आवडता डायलॉग काय? तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. जर इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया नसतं तर मग महेश कुठं असतं? जर इंस्टाग्राम सोशल मीडिया नसतं तर मी मस्तपैकी आपला काहीतरी बिझनेस असता आणि घरच्यांच्या सपोर्टमध्ये असतो. पण सोशल मीडिया आल्यापासून मला एकले भारी झालं तर मी घरच्यांसोबतच राहतो. ते पण प्रमोशन त्या टायमाला कमीत कमी मला घरच्यांसोबत बोलता येतं. एक असं काम असतं माणसाचं, जर जॉब आले तर ते काय करणार, दिवसभर काम करणारे कुणी जर तू बाजूला आहे, मा काम चालू आहे, मला असं आहे माझ्या घरच्यांचं काम असतं तर त्यांना म्हणजे तुमचं काम बंद करा, या आपलं व्हिडिओ काढायचे. असे काही प्रमोशन येते का जिथं स्पॉन्सर्ड असतं, वेट एन्जॉय असतं किंवा कोणते पे असन तर तिथं त्यांना घेऊन जावं लागतं, हॉटेल असन. बॉन्डिंग चांगलं अजून वाढत गेलं आमचं, नाही का असं.